बुद्धं नमामि। सर्व महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध त्यांचा धम्म आणि संघ या त्रिरत्नांना मी वंदन करतो। बोधिसत्व परमादरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आजपर्यंत जेवढे महापुरुष झाले त्या सर्व महापुरुषांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन। उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, मी जे काही सांगत आहे सर्वांनी नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे। मनुष्य जीवन अतिशय दुर्लभ आहे। आज पौर्णिमा, श्रावण पौर्णिमा, प्रवचनाचा एक भाग झालेला आहे, आता दुसरा भाग मी सांगत आहे, लक्ष देऊन ऐका। मनुष्य जीवन अत्यंत दुर्लभ आहे, अतिशय दुर्लभ आहे। जेवढे मनुष्य पृथ्वी तलावर आहेत, बुद्ध म्हणतात त्यातले जास्तीत जास्त मनुष्य मृत्यूनंतर दुर्गतीला, नरकात, पशुरूपात प्रेत रूपात जातात। जास्तीत जास्त मनुष्य मृत्यूनंतर दुर्गतीला, नरकात, पशुरूपात प्रेत रूपात। कोणते मनुष्य? धम्माचा अभ्यास न केला आणि एकदा दुर्गतीला गेले की पुन्हा कधी मनुष्य पडेल सांगता येत नाही। खूप दुर्लभ आहे। लाखो करोडो जन्म, अब्जावधी जन्म, कधी कधी कल्पचा कल्प जाते पण मनुष्य जन्म भेटेल याची गॅरंटी नाही। इतकं दुर्लभ आहे। एक उदाहरण दिले बुद्धांनी, मनुष्य किती दुर्लभ आहे। बुद्ध म्हणजे खूप दुर्लभ आहे। खूप म्हणजे किती सांगता येते, म्हणजे बुद्ध खूप दुर्लभ आहे। किती कल्प लागतील, किती जन्म लागतील, किती कल्प लागतील सांगता येत नाही। उदाहरण देऊ शकता का कोणी विचार कर? बुद्ध म्हणजे हो उदाहरण देता येईल। मग बुद्धाने एक उदाहरण दिलं। काय उदाहरण? पृथ्वी तलावरचा सर्वात मोठा महासागर, जसं वर्तमान काळात प्रशांत महासागर आहे, पॅसिफिक ओशियन महासागर, त्या महासागरात एका किनाऱ्यावरून कासव, तळा तेवढं कासव, दोन्ही डोळ्याने आंधळ कासव, दोन्ही डोळ्याने आंधळ, ठार आंधळ असं कासव सोडा, आणि हजारो मैल अंतरावरून दुसऱ्या किनाऱ्यावरून तळाचा एवढा लाकडाचा तुकडा, त्याला मध्यभागी छेद करून ते टाकून द्या। उदाहरण आहे। आणि ते कासव नेहमी पाण्याच्या खालीच राहते, वर कधी येत नाही, पाण्याच्या खालीच फिरत राहील, आणि ते लाकडाचा तुकडा पाण्याच्या वर तरंगत राहते, जसं लाटा आल्या हवा आल्या तसं। सत्तरे की लाकडाचा तुकडा समजत कोणती पण एनर्जी वस्तू राहत नाही, कचरा काही पण टाका समजत किनाऱ्याला येऊन। उदाहरण आहे, लाकडाचा तुकडा किनाऱ्याला नाही येणार, मध्ये पाण्याच्या लाटावर फिरत राहील हजारो मैल पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर। कासव पाण्याच्या खाली अगदी बुडाला हजारो मैल पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर फिरत राहील। कासव वर येणार नाही, 100 वर्षातून एकदा फक्त एका क्षणासाठी वर येईल, फक्त 1-2 क्षणासाठी वर येईल, 1 क्षण 2 क्षण 5 क्षण जास्त, काही क्षणासाठी पुन्हा खालीच फिरत राहील हजारो मैल अगदी खाली। पुन्हा 100 वर्षानंतर एका क्षणासाठी वर मुंड काढेल, पुन्हा फक्त 1-2 क्षणासाठी पुन्हा खाली देईल। तर असा वेळ कधी येईल की कासवर वर मुंड काढून त्या लाकडाची काढत दूध मिळेल। तर खूप अवघड आहे। तुम्ही नागपूरमध्ये राहता ना, नागपूर शहरावर पाण्याचं जराशे असेल। उदाहरण आहे, आपण राहतो ते दक्षिण नागपूरला, नागपूर शहरावर पाण्याचं जलाशय आहे दक्षिण नागपूरला, इथे कासव सोडा, आणि उत्तर नागपूर नारानारीला लाकडाचा तुकडा सोडा, कासव पाण्याच्या खाली फिरत राहील, लाकडाचा तुकडा वर तरंगत राहील। तर असं वेळ कधी? कासव 100 वर्षाला एकदा फक्त काही क्षणासाठी वरमुख काढेल, पुन्हा खाली, पुन्हा 100 वर्षाला काही क्षणासाठी वरमुख काढेल, पुन्हा खाली। तर अशा वेळ कधी येईल की कासवर वरमुख काढेल, त्या लाकडाचा सीधा मुंड काढायचा। नागपूर एवढं जराशे, तुम्ही म्हणताल की लाखो करोडो अब्जावधी वर्ष लागतील। महाराष्ट्र प्रदेश एवढे जराशे असेल तर मुंबईला कासव सोडा आणि नागपूरला हे कासव सोडा, मुंबईला कासव सोडा, नागपूरला लाकडाचा तुकडा सोडा, तुमचं कधीच शक्य नाही। भारत एवढे जराशे असेल तर कन्याकुमारीला कासव सोडा आणि जम्मू काश्मीरला लाकडाचा तुकडा सोडा, एवढ्या मोठ्या जलाशय आहेत। असा वेळ कधी येईल की कासवाला वर मुंड काढतात, ते लाकडाचं तिथं काढतलं, तुमचं शक्य नाही। आणि संपूर्ण पृथ्वीचं एवढं क्षेत्रफळ आहे ना, त्यातलं जवळपास पृथ्वी जमीन जेवढे ना, भूभाग जेवढे ना त्यापेक्षा जास्त प्रशांत महासागराचं क्षेत्रफळ आहे। जमीन संपूर्ण पृथ्वीवर जमिनीचं क्षेत्रफळ किती आहे? अंदाजे 25% अंदाजे जवळपास 75% भाग पृथ्वीचा पाण्याने व्यापलेला आहे ना। पृथ्वीवरचा 75% भाग पाण्याने व्यापलेला आहे, आणि त्यातील सर्वात मोठा आकार प्रशांत महासागर। एक किनारा अमेरिका स्पर्श करतो, दुसरा किनारा चीन आणि जपानला स्पर्श करतो, एवढा मोठा प्रशांत महासागर। तर प्रशांत महासागर अमेरिकेला किनाऱ्यावरून कासव सोडा आणि भारताच्या किंवा चीन जपानच्या किनाऱ्यावरून लाकडाचा तुकडा सोडा, कासव 100 वर्षाला एकदा 1 क्षण काढेल, पुन्हा खाली बुडाला फिरत येईल, वर येणार नाही। तर असं वेळ कधी येईल की कासवर वर मुक्त काढून त्याला एवढा मोठा लोक म्हणाले कधीच शक्य नाही। बुद्ध म्हणाले ते तरी शक्य आहे, कधी ना कधी ते तरी शक्य आहे, पण पुन्हा मनुष्य जन्म भेटणार त्याही पेक्षा जास्त।
त्याही पेक्षा जास्त दुर्लभ आहे. इतकं दुर्लभ मनुष्य जीवन गप्पा मारण्यामध्ये, मनोरंजन करण्यामध्ये, झगडा करण्यामध्ये, नशा करण्यामध्ये खूप आहे घालतो. वेळ कुठे गप्पा मारायला, वेळ कुठे झगडे करायला, वेळ कुठे नशा करायला, वेळ कुठे मनोरंजन करायला, वेळ कुठे. एक एक क्षण महत्वाचा आहे. मृत्यू कधी सांगता येत नाही. आता मी तर बसलो, मी आता इथून उठण्याची गॅरंटी नाही, पुढचा क्षण मृत्यूचा असेल. या हॉलच्या बाहेर मी निघण्याची गॅरंटी नाही, पुढचा क्षण मृत्यूचा असेल. मृत्यू केव्हा येऊ शकतो. पण एक कोणासाठी इतकं दुर्लभ मनुष्य, कोणासाठी जे धम्माचा अभ्यास नाही करत त्यांच्यासाठी. आणि धम्म पृथ्वीवर फक्त बुद्धाच्या काळात राहतं बरं का, बाकी कधीच राहत नाही. धम्म पृथ्वीवर कधीच राहत नाही, फक्त बुद्धाच्या काळात. आणि सर्व बुद्धांचे 2 सत्र असतात, 2 काळ. प्रथम बुद्ध शासन, द्वितीय बुद्ध शासन. प्रथम बुद्ध शासन संपलं गौतम बुद्धाचं 2500 वर्षाचं. आता द्वितीय बुद्ध शासन सुरू झालं 1955 2500 वर्षाचं. बुद्ध शासन जरी 2500 वर्षाचं असलं तरी धम्म फक्त 500 वर्ष राहिलं. बुद्धांच्या नंतर 500 वर्ष राहिला, नंतर नष्ट झाला. आणि आता द्वितीय बुद्ध शासन 1955 सुरू झालं, आता पण 500 वर्ष राहील. बुद्धाच्या काळात 500 वर्ष जरी धम्म राहिला तर भारतात काय 250-300 वर्ष राहिला होता, त्यानंतर नष्ट झाला. ते होते काही वर्ष. आणि पुन्हा आता आपण द्वितीय बुद्ध शासन सुरू झालं 1955, काही वर्षांनी धम्म आहे 500 वर्ष. आता 70 वर्ष तर गेलेली आहेत. आणखी 430 वर्षांनी संपूर्ण जगातून धम्म संपेल. कुठेच धम्म नाही, कुठेच नाही. पुन्हा भविष्यात लाखो वर्षानंतर मैत्रेय बुद्ध येतील तेव्हा राहणार आहे धम्म. मैत्रेय बुद्ध आणि मैत्रेय बुद्धच्या काळात प्रथम बुद्ध शासन, द्वितीय बुद्ध शासन धम्म राहील, पुन्हा नष्ट होईल. पुन्हा भविष्यात कोणी धम्म येईपर्यंत, बुद्ध येईपर्यंत. तर फक्त बुद्धाच्या काळात इतकं दुर्लभ आहे मनुष्य. सगळं मनुष्य इतकं दुर्लभ आहे. पुन्हा कधी आपल्याला मनुष्य जन्म म्हणजे आता आपलं आत्तापर्यंत आयुष्य गेलं, आता किती शिल्लक आहे माहीत नाही. पुन्हा कधी आपल्याला मनुष्य जन्म माहीत नाही. आणि जरी भेटलं तेव्हा धम्म राहील गॅरंटी नाही याची. आणि जरी धम्म राहिला आम्ही संपर्कात होती गॅरंटी नाही. तर 5 दुर्लभ गोष्टी सांगते बुद्ध. एक तर मनुष्य जीवन दुर्लभ, मला सांगितलं किती दुर्लभ येते. नंबर 2 बुद्ध उत्पादो दुर्लभ लोकस्मिन्. पहिलं बुद्ध उत्पादो दुर्लभ लोकस्मिन्. पहिलं हेच आहे, बुद्ध उत्पन्न खूप दुर्लभ आहे. मनुष्य जीवन इतकं दुर्लभ आहे. आणि भविष्यात आपल्याला अनेक वेळा जरी मनुष्य भेटलं, इतकं दुर्लभ, लाखो जन्म, करोडो जन्म, अब्जावधी जन्म मनुष्य भेटत नाही. असे अनेक वेळा जरी मनुष्य भेटलं तरी काय करायचं, धम्म नाही राहणार. धम्म फक्त बुद्धाच्या काळात राहतं. तर बुद्ध उत्पादो दुर्लभ लोकस्मिन्. एक सम्यक संबंध दुसऱ्या सम्यक संबंधामध्ये किती अंतर असतं, निश्चित असं अंतर नाही, कधी कमी तर कधी जास्त. तर जास्तीत जास्त अंतर किती असतं, 1च्या पुढे 140 शून्य एवढे कल्प. बुद्धामध्ये जास्तीत जास्त गॅप आहे, 1च्या पुढे 140 शून्य एवढे कल्प. पण प्रत्येक वेळेस एवढं नसतं, जास्तीत जास्त आहे. कधी करोडो कल्पना बुद्ध होतात, अब्जो कल्पना होतात, कधी करोडो कल्पना, कधी लाखो कल्पना, कधी हजारो कल्पना, कधी 10-20-50 कल्पना पण होतात. आणि कधी कधी एकाच कल्पातही होतात. एकाच कल्पात 2 बुद्ध, 3 बुद्ध, 4 किंवा 5 बुद्ध, जास्तीत जास्त 5 बुद्ध होतात एकाच कल्पात. एकाच कल्पात 5 बुद्ध असले तरी सुद्धा वर्तमान काळात कल्पात 5 बुद्ध आहेत. एकाच कल्पात 5 बुद्ध असले तरी एक बुद्ध दुसऱ्या बुद्धामध्ये करोडो वर्षांचा. इतकं दुर्लभ. कधी कधी 1च्या पुढे 140 शून्य एवढे कल्प जातात, पण कधी बुद्ध होत नाही. आता आपलं जे काही आयुष्य शिल्लक आहे त्यानंतर आपलं मृत्यू होणार, उरलेलं आयुष्य गेल्यानंतर. आणि पुन्हा कधी मनुष्य जन्म भेटेल आपल्याला माहिती नाही. आणि जरी कधी भविष्यात मनुष्य जन्म भेटलं त्या पृथ्वीवर धम्म राहील याची काही गॅरंटी नाही. आणि जरी धम्म राहिला, असा योग आला तरी आम्ही धम्माच्या सानिध्यात संपर्क केलो, धम्म ऐकायला भेटेल याची गॅरंटी नाही. आणि जरी ऐकायला भेटलं धम्म समजेल याची गॅरंटी नाही. समजलं तरी आम्ही धम्माच्या मध्ये टिकून राहू प्रगती होण्याची गॅरंटी नाही. तर पहिले बुद्ध उत्पादो दुर्लभ होतो, बुद्ध उत्पन्न होणं दुर्लभ आहे. नंबर 2 मनुष्य जीवन भेटणं दुर्लभ आहे. नंबर 3 सद्धम्म श्रवणं दुर्लभ लोकस्मिन्. धम्म ऐकायला भेटणं दुर्लभ आहे. आज 70 वर्ष झाली, किती लोकांनी धम्म ऐकलं? सगळ्या भारतातले किंवा तुमच्या नागपुरातले किती लोकांनी धम्म ऐकलं? पाणीपता म्हणजे माहीत नाही अनेकांना, लेर म्हणजे माहीत नाही, सिक्कापत म्हणजे माहीत नाही. अनेक वर्षापासून जाणाऱ्या पैकी सुद्धा अनेकांना, सर्वांना नाही, काही लोकांना माहिती. बुद्ध उत्पन्न दुर्लभ आहे पहिलं. नंबर 2 मनुष्य जीवन भेटणं दुर्लभ आहे. तिसरं सद्धम्म श्रवणं दुर्लभ लोकस्मिन्. धम्म ऐकायला भेटणं दुर्लभ आहे. चौथं धम्म समजणे आणि श्रद्धा उत्पन्न होणे दुर्लभ आहे. आणि 5वं पब्बजित भाव दुर्लभ लोकस्मिन्. प्रवृत्त होणे, ग्रहत्याग करून प्रवृत्त होण्याची इच्छा उत्पन्न होणं हे दुर्लभ आहे. पब्बजित भाव दुर्लभ लोकस्मिन्. 5 दुर्लभ आहे. इतकं दुर्लभ मनुष्य जीवन. त्यासाठी एक एक क्षणाचा उपयोग करा, एक एक क्षणाचा उपयोग करा. पण एक इतकं दुर्लभ मनुष्य जीवन कोणासाठी? जे धम्माचा अभ्यास नाही करत त्यांच्यासाठी. यातून मुक्तीचा उपाय सांगतो बुद्धांनी. आर्य अष्टांगिक मार्ग जर भरपूर प्रगती केलं, तुम्ही खूप प्रगती केलं, आर्य अष्टांगिक मार्ग भरपूर प्रगती केलं, तो धम्माचरण करणारा व्यक्ती आहे, धम्मचरणामध्ये परिपक्व आहे, परिशुद्ध आहे, भरपूर प्रगती करतोय. स्वतःपण झालेला व्यक्ती कधीच दुर्गतीला जाणार नाही. पण स्वतःपण नाही जरी झाला तरी आर्य अष्टांगिक मार्ग जो भरपूर प्रगती केलेला आहे तो पण दुर्गतीला जाणार नाही. आणि आर्य अष्टांगिक मार्ग भरपूर प्रगती झालेला व्यक्ती आपल्या इच्छेने तिथे जाणं होऊ शकते.
जिथे जन्म घ्यायचा तिथे होऊ शकतो. हम अपनी इच्छा से जहाँ चाहे वहाँ अगला जन्म ले सकते हैं. जहाँ चाहे वहाँ अगला जन्म ले सकते. जन्म कुठे घ्यायचं तुम्ही ठरवू शकता. आर्य अष्टांगिक मार्ग भरपूर प्रगती केला, आपल्या इच्छा आपण पुढे जन्म घेऊ शकतो. तुमच्या आर्य अष्टांगिक मार्गात प्रगती नाही झाली तरी काही तुला विचारलं, स्वतः पण झालं ते कधी दुर्गा जात नाही, स्वतः पण नाही झालं तर पण नाही झालं तरी आर्य अष्टांगिक मार्ग भरपूर प्रगती करा, दुर्गती होणार नाही. आर्य अष्टांगिक मार्गाची प्रगती आमची नाही झाली तर काही लोकांनी विचारलं बुद्धमुळे तरी पण तुमचं कल्याण होऊ शकतं. कमीत कमी शील तरी परिशुद्ध, 5 शील परिशुद्ध, परम परिशुद्ध 5 शील. जरासा डाग नाही लागला पाहिजे शीलावर, जराशी आंच नाही आणायची शील पशुरों पर, एकदम परिशुद्ध सर्व ते सर्व शील 100% परिशुद्ध असले पाहिजे 5 शील. असं जरी असलं तरी त्याची आपोआप सद्गती होणार, निर्वाण नाही प्राप्त होणार. निर्वाणासाठी मात्र एकायनो मग्गो सतीपठण साधना अष्टांगिक मार्ग हाच निर्वाणाचा एक मात्र मार्ग. सतीपठण साधना विपश्यना साधना एकायनो. जे विपश्यना नाही करत, अष्टांगिक मार्ग नाही चालत, त्यांचे निर्वाण नाही प्राप्त होणार. पण दुर्गतीपासून तुमची वाचण्यासाठी शील जरी पाळले 3 कामं जे करा दुर्गतीला नाही जाणार, मनुष्य किंवा देवकार्य. कोणते 3 काम? पहिले आपल्या क्षमतेनुसार दान, नियमितपणे गॅप नाही पडला पाहिजे. कधीतरी दान दिलं, महिन्यातून एकदा, वर्षातून एकदा, 6 महिन्यातून एकदा कधीतरी दान दिलं, तसं नाही. रोज जेवण करताना तुम्ही मुलांना रोज शाळेला पाठवताना रोज कसल्या शाळेत पडता, वर्षातून एकदा पाठवा. 1 तासासाठी पुन्हा पुढच्या वर्षी 1 तास, पुन्हा पुढच्या वर्षी 1 तास. काय होणार आहे? काहीच होत नाही. तर रोज 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 म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू महिन्यातून एकदा, वर्षातून एकदा प्रॅक्टिस करून नाही पोहोचत. सचिन तेंडुलकर, विराट कोहली वर्षातून एकदा प्रॅक्टिस 1 तास करून नाही पोहोचत. रोज प्रॅक्टिस केली, अनेक वर्ष म्हणून तिथे पोहोचले. सगळेच आंतरराष्ट्रीय. तर निर्वाण प्राप्तीसाठी कंटिन्यू साधना रोज रोज साधना. तिथे 1 हजार कधी मला सांगितलं परवा, खूप जत्रा भरलेली आहे, खूप मोठी जत्रा, लाखो लोक भरलेले आहेत, अनेक प्रकारचे नाच गाणे खेळ तमाशे आणि अनेक सुंदरी. ही नगर सुंदरी, ही राज्य सुंदरी, देश सुंदरी. जसं मिस इंडिया, मिस युनिवर्स, इंडिया काय काय युनिवर्स वगैरे, सुंदरी, भारत सुंदरी, विश्व सुंदरी, राज्य सुंदरी असे असतात ना. असे अनेक सुंदरी आलेले आहेत. मोठ्या मोठ्या मंचावर त्यांचा डान्स चालू आहे, नाच गाणे खूप चालू आहे. आणि ज्याला मृत्यूदंड ठोठावण्यात आलेला आहे अशा कैद्याला म्हणाले की तू जर ह्या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यापर्यंत जाशील, हातावर तुझ्या पाण्यानं भरेलं किंवा तेलानं भरेलं ग्लास ठेवण्यात येईल, काठोकाठ भरेला, 1 थेंब सुद्धा होऊ शकेल असं भरेलं. आणि ग्लास घेऊन पूर्ण इथून त्या किनाऱ्याला जायचं, 1 थेंब सुद्धा पडला नाही पाहिजे खाली ग्लासातून, तर तुला मृत्यूला माफ. आणि 1 थेंब जरी सांडलं तिथंच तुला त्याच ठिकाणी मुलगा उतरले. जगात सोबतच एक तरवार ग्लास भरून तिकडे घेऊन जा, असं 1 थेंब सांडलं तुझं कसं झालं. चालत 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 जातो, पूर्ण पलीकडे जातो आणि आपला प्राण वाचून घेतो. तो कुठे बोला इकडे किती सुंदर आहे, ही विश्व सुंदरी, तिथं सुंदर तिथं डान्स पाहतो, नाच गाणे, आणि तिथं वेळ किती सजगता पाहिजे. अशी सजगता पाहिजे साधनेला तर निर्माण प्राप्त. आणि अशी सजगता प्राप्त करण्यासाठी खूप मेहनत, डेली साधना करावं लागेल. खूप साधना आणि मन टिकलं पाहिजे, तासन तास मन टिकलं पाहिजे. खूप दृढतेनं अभ्यास करा, साधना करा, मन टिकलं पाहिजे. अशी साधना तू खूप प्रगती आणि कमीत कमी 10 तारपाचा अभ्यास लागेल तेव्हा निर्माण प्राप्त होईल. पण अष्टांगाला प्रगती करत करत आपली दुर्गती पण वाचू शकतो. जास्त प्रगती स्वतः पण नाही तरी झाला, कमी प्रगती झाला तरी अष्टांगी मार्गात काही प्रमाणात प्रगती आहे ना, दुर्गती संभावना कमीच आहे. आणि जरी दुर्गतीला गेलं तरी कमी कालावधीसाठी, कमी कालावधी लगेच पुन्हा मनुष्य दुर्गत होतो. पण अष्टांगी मार्गात प्रगती अजिबात नाही जरी पुण्यात येईल. त्यांनी विचारलं बघा आमची जर अजिबात प्रगती नाही, आमची काहीच प्रगती नाही, मग आमचं तरी कसं होणार. जरा विचारलं बुद्ध म्हणजे जास्तीत जास्त लोक दुर्गतीला जातात. त्यातून वाचायचा अर्थ स्वतः पण मला दुर्गतीला नाही जाणार, स्वतः पण नाही न झाले लोक म्हणजे लोकांना आमचं स्वतः पण काहीच नाही. मग जेवढी काही ना काही प्रगती करा, अष्टांगिक मार्गात थोडी तरी काहीतरी प्रगती करा. अनित्यबोध, दुःखबोध, अनात्मबोध काहीतरी प्रगती करा. तरी पण दुर्गतीची संभावना आहे पण कमी आहे. आणि दुर्गतीला गेलं तरी कमी करावी पुन्हा मनुष्य गेलं तरी. पण काही लोक म्हणाले आमची जर अजिबात प्रगती नाही अष्टांगिक मार्गात, आमचं कल्याण कसं होणार. मग बुद्ध म्हणाले निर्वाणासाठी तर एक मात्र मार्ग आहे अष्टांगिक मार्ग, सतीपठण साधना. एक आहे मग दुसरा काही उपाय नाही. पण तुला दुर्गतीपासून वाचायचं असेल तर 3 कामं करा. एकही दिवस खंड नाही पडेल. रोज 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 दान, आपल्या क्षमतेनुसार रोज दान. दान दिलेलं तोंडात घास नाही. भांडी घासलेलं खडखड पाणी तुम्ही नारीच्या जीवना देता, नारीच्या जीवन हे खाऊन सुखी राहू, ते पण पुण्याचं आहे, पण अल्प पुण्य आहे. जास्त पुण्य कुठं? अनुत्तरं पुण्य केतन लोकसाधे. सर्वश्रेष्ठ पुण्यक्षेत्र संपूर्ण ब्रह्मांडामध्ये कोणता? निर्वाण प्राप्त झालेला भिक्खू संघ किंवा निर्वाण प्राप्तीसाठी प्रयत्नशील आहे असा भिक्खू संघ. त्यांना
हे सर्वश्रेष्ठ पुण्यक्षेत्र आहे. तर आपल्या क्षमतेनुसार रोज दान, खंड नाही पडते, दान दिलेलं तोंडात घास नाही गेला पाहिजे. पहिलं काम दान. नंबर 2 शील पारण, 5 शील परिशुद्ध असलं पाहिजे, परिशुद्ध. आणि तिसरं कोणाचा द्वेष नाही करायचा, माणसामध्ये भेदभाव पण नाही करायचा. त्या जातीचा भेदभाव नाही, कोणाचा द्वेष. दान, शील आणि कोणाचा द्वेष न करणे, एवढं जरी तुम्ही केलं तरी तुमची सद्गती होणार. हे 3 कामं, दान, शील आणि कोणाचा द्वेष नाही, एवढं कमी प्रमाणात केलास, दान आणि शील अत्यल्प कमी प्रमाणात, अजिबात नाही तर तुला किती होणार, अत्यल्प प्रमाणात आहे तर मनुष्य लोकांचं जन्म होणार दरिद्र कुळात. कमी प्रमाणात, थोडं अत्यल्पपेक्षा थोडीशी जास्त, थोडं कमी प्रमाणात तर मनुष्य जीवनात सामान्य परिवारात, आणि थोडं बऱ्यापैकी आहे दान आणि शील बऱ्या प्रमाणात आहे तर मनुष्य जीवनात श्रीमंत घरात. आणि दान आणि शील अगदी खूप मोठ्या प्रमाणात आहे, कोणाचा द्वेष अजिबात नाही, आणि दान आणि शील खूप मोठ्या प्रमाणात तर देव होतात. आणि शील जर खूप 100% परिशुद्ध असतील आणि दान सुद्धा प्रसन्न मनानं आनंदाने करत राहू आपण, दान आणि आपल्या कंजूसी न करता आपल्या क्षमतेनुसार, आर्थिक स्थिती चांगली तर जास्त करेल, कमी तर करी, कंजूसी न करता प्रसन्न मनानं आनंदाने नियमितपणे दान करतो, माझ्या दानानं अनेकांचं कल्याण होत आहे. आणि शीलामध्ये 100% परिशुद्ध आहे, तो संकल्प करू शकतो. अष्टांगीवर प्रगती नाही झाली तरी सुद्धा शिला तो पारंगत आहे ना, संकल्प करू शकतो माझा पुढचा जन्म अमुक देवलोकात हो तर अमुक देवलोकातच होणार, माझा पुढचा जन्म चतुर्मार्ग देवलोकात हो, तामतेस देवलोकात हो, यामा देवलोकात हो, तुषित देवलोकात, निमान रथे पर्यंत वसवती, ज्या देवलोकात तो संकल्प करेल त्या देवलोकात. पण संकल्प रोज करावा, रोज रोज रोज. जसं तुम्हाला उदाहरण दिलं, ते जसं झुंबर लटकून घागर पाण्याचं लटकून ठेवा, त्याला छिद्र करा, ते पाणी कधी रिकामं नाही झालं पाहिजे म्हणून पाणी भरून ठेवा, खाली दगड ठेवा, त्या छिद्रातून एक थेंब पडेल दगडावर, काहीच होत नाही, पुन्हा एक थेंब, पुन्हा एक थेंब, टप 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 चालूच आहे. अनेक वर्ष झाले, काय होणार आहे, जिथे पाणीचं थेंब पडत आहे तिथे खड्डा पडत आहे ना. रोज रोज शील परिशुद्ध, दान रोज, शील परिशुद्ध आणि रोज संकल्प, या पुण्यकर्मानं माझी सद्गती होऊ, या पुण्यकर्मानं देवरूपा जन्म, या पुण्यकर्मानं देवरूपा जन्म. साधनात प्रगती नाही झाली, साधना न करणारा व्यक्ती सुद्धा, साधना न करणारा, ऐकून घ्या, साधना नाही करणारा व्यक्ती सुद्धा फक्त दान आणि शील आणि कोणाचा द्वेष नाही करत, माणसामध्ये भेदभाव नाही करत, सद्गती होऊ शकते. जिथं तुम्हाला इच्छा आहे तिथे तुम्ही सद्गती घेऊ शकता. दान आणि शील परिशुद्ध असतं, संकल्प करून ती जन्म घेऊ शकता. आणि निर्माणासाठी मात्र साधना केली तर मनुष्य दुर्लभ आहे, बुद्ध उत्पन्न दुर्लभ आहे, पुन्हा कधी मनुष्य उठेल माहीत नाही, मनुष्य भेटेल तेव्हा मनुष्य बुद्ध राहतील पृथ्वीवरची गॅरंटी नाही, धम्म राहील गॅरंटी नाही, धम्म ऐकलं म्हणजे गॅरंटी नाही. तर आता अनेक दुर्लभ गोष्टी सुलभ झालेले मनुष्य जीवन, बुद्धचा धम्म आहे सुद्धा पृथ्वी तलावर आहे, मनुष्य जीवनही तुम्हाला भेटलेलं आहे आणि धम्म आहे पृथ्वी तलावर, धम्म ऐकायला पण भेटला आहे, श्रद्धा पण आहे, कोणात कमी कोणात जास्त आहे पण श्रद्धा पण आहे, म्हणून तरी कारण असतात. तर मनुष्य जीवन भेटला, धम्म आहे पृथ्वी तलावर, धम्म ऐकायला पण भेटलं, श्रद्धा पण आहे. आता अभ्यास, खूप अभ्यास करा, आळस नका करू, आपल्याकडून कोणी येणार नाही, बहाणे नका करू, वेळ भेटत नाही बहाणे नका करू. आपल्यासोबत आई वडील भाऊ बहीण पती पत्नी मुलं मुली गाडी बंगला प्रॉपर्टी काही येणार नाही, आपले कर्म येणार. धम्म शिकला तर सद्गती, धम्म नाही शिकला तर दुर्गती तुम्ही शिकता नाही. आणि शील पालन केलं तर निर्माण प्राप्त नाही होणार, पण अनेक जणांपर्यंत सद्गती. आणि बुद्ध धम्माची जे सेवा करतो आपण, धम्माच्या सेवा, संघाची सेवा जे करतो ते निर्माण प्राप्त करून आपल्यासोबत राहील. समजा एखादा व्यक्ती कोणतेही सत्कर्म नाही करत, सगळे दुष्कर्म करतो, समजा तुमच्या आयुष्यात कधी सत्कर्म नाही केलं, आणि समजा कोणी भिक्षू तो अष्टांगिक मार्गावर प्रगतीपथावर आहे, निर्माण प्राप्त केला किंवा निर्माणासाठी प्रयत्नशील आहे, प्रगतीपथावर उच्च अवस्थेला पोहोचलेला, बरे निर्माण नाही प्राप्त झाला तरी तो चारिका करत अशा घरासमोर थांबला की ज्या घरातला व्यक्ती सगळं दुष्कर्म करायला, सगळ्या प्रकारे दुष्कर्म करतो. आणि घरासमोर भिक्षूला बघून जर त्याच्या मनात श्रद्धा उत्पन्न झाली, अरे भिक्षू आपण जर सगळं दुष्कर्म करतो, सत्कर्म करेल, आता आपल्याला संधी मिळाली, भिक्षू सुद्धा घरासमोर आलेला आहे, आपण कधी विहारात जाते, कधी भिक्षूला बोलवत नाही, कोणतं सत्कर्म करत नाही, आता ऐकू संधी मिळाली, त्याच्या मनात प्रसन्नता जागली, श्रद्धा जागली, जो घरातून जे काही खाद्यपदार्थ आणून आदरपूर्वक प्रसन्नतेनं आदरपूर्वक भिक्षूला वाढला केला, एवढं तरी त्यांनी केलं. आयुष्य सगळं दुष्कर्म करत राहिली, त्या दुष्कर्म तर दुर्गतीला नरकात जाणारच. पण भविष्यात जेव्हा जेव्हा पृथ्वीवर धम्म येईल, बुद्ध उत्पन्न होतील, धम्म उत्पन्न होते तेव्हा त्या मनुष्य भेटेल, धम्म ऐकला. आता जे लोक अभ्यास वगैरे काही नाही करत, धम्माचा अभ्यास नाही करत, काहीच नाही अभ्यास करत, शिलाचं पारणी कच्चे आहे, धम्माचे अभ्यास नाही करत, पण भिक्षूला दान वगैरे देत राहतात, असे अनेक लोक आहेत. विहारात दान देतात, भिक्षुसंघाला दान करतात, विपश्यना सेंटरला दान करतात, पण अभ्यासामध्ये कच्चे अभ्यास नाही करत. ते काय होणार, अभ्यास नाही केलं तर जीवनात कळत न कळत दुष्कर्म दुर्गतीला जातील. पण जे भिक्षुसंघाला दान केलेलं आहे ना, जोपर्यंत अनंत होणार आहे, कितीही कल्पना गो, जेव्हा जेव्हा पृथ्वीवर बुद्ध उत्पन्न होतील
तेव्हा तेव्हा त्यांना मनुष्यजन भेटेल आणि धम्म ऐकायला भेटेल. इतकं सांगायला ते भोजन जे काय देतात ना, प्रत्येक कल्पात जेव्हा जेव्हा बुद्ध होत, प्रत्येक कल्पात बुद्ध होते, जेव्हा जेव्हा बुद्ध उत्पन्न होतील त्यांना मनुष्य भेटले आणि धम्म ऐकायला भेटेल. तुम्ही साधना करा, कठीण करा, परिवाराची सेवा करायची, समाजाचं काम आहे ते तर आहेच आहे, पण प्राधान्य धम्माला. एवढं बोलून तुम्हाला सर्वांचे मंगल कामना करत मी इथेच थांबतो. तुम्हाला सर्वांचं खूप मंगल हो. तुम्हाला सर्वांच्या मनात धम्माबद्दल खूप श्रद्धा उत्पन्न हो. जी श्रद्धा आहे ते दिवसेंदिवस खूप वाढू. गंभीरपणे धम्माचा अभ्यास करून तुम्हाला सर्वांना निर्वाण लाभो. तुम्हाला सर्वांचं मंगल हो. तुम्हाला सर्वांचं कल्याण हो. भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम. स्वाहा.